माझा एक खूप जवळचे पेशंट आहेत. कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी ते देवदर्शनासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन गेले होते. उंचीवर त्या मंदिराजवळ पोहोचल्यानंतर बाळाला ताप आलेला होता. पुढच्या अर्ध्या तासातच तो ताप 102-103 पर्यंत पोहोचला आणि त्यावेळेला त्या बाळाला तापात फिट सुद्धा आली. मग त्यांनी इमर्जन्सीमध्ये तिथल्याच असलेल्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये बाळाला दाखवलं. त्यावेळेला बाळाला तापात दुसरी फिट आली. बाळाची एकूण कंडिशन पाहता त्या ट्रस्टमधल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला खाली उतरून सिटीमधल्या पीडियाट्रिक हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन गेलं पाहिजे. ऑन द वे बाळाला तिसरी तापातली फिट आली. त्या फिटमध्ये बाळाने त्याचे हातपाय वाकडे केले, डोळे फिरवले, तोंडातून फेस यायला लागला. पीडियाट्रिक हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा त्या पालकांनी त्यांच्या बाळाची खरी परिस्थिती पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली तेव्हा त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना मराठी सुद्धा समजत नव्हतं आणि हिंदी सुद्धा समजत नव्हतं. मग त्यांनी तोडकं मोडकं इंग्लिश बोलत बोलत बाळाची पूर्ण कंडिशन सांगितली आणि एकूण अर्धा पाऊण तासानंतर बाळाच्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. हा भयावह प्रसंग टाळला गेला असता जर त्यांच्यासोबत प्रवासादरम्यान काही बेसिक मेडिसिन्स असते. अशी कंडिशन आपल्यावर ओढावू नये यासाठी प्रवास 1 दिवसाचा असेल किंवा 10 दिवसांचा असेल, हे काही इमर्जन्सी मेडिसिन्स तुमच्यासोबत असलेच पाहिजेत. नंबर 1, बाळाला जर ताप आलेला असेल किंवा त्याला काही दुखत असेल किंवा पेनसाठीचं सगळ्यात महत्वाचं मेडिकेशन म्हणजे पॅरासिटामॉलचं सिरप. बाळाला सर्दी झालेली असेल तर नाकात टाकण्यासाठी सलाईन नेझल ड्रॉप्स आणि सिरप सेट्रिझिन. बाळाला जर उलट्यांचा त्रास होत असेल तर त्यामध्ये देण्यासाठी सिरप ऑन्डेन्सेट्रॉन आणि शी पातळ होत असेल तर त्यामध्ये वापरण्यासाठी ORS सॅशे आणि सिरप झिंक. बाळाला गॅसचा त्रास होत असेल तर अॅनाफोटॉन और कोलिकेट ड्रॉप्स किंवा जर शी कडक होत असेल किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर सिरप डिफॅलॅक. प्रवासादरम्यान जर बाळाला काही स्किनवर रॅश आली किंवा इन्सेक्ट बाईट असेल तर त्यासाठी वापरण्यासाठी कॅलाप्युअर लोशन, ॲटॅरॅक्स क्रीम आणि जर बाळाला काही भाजलेलं असेल तर सिल्वर एक्स किंवा बर्नॉल क्रीम. प्रवासादरम्यान बाळाला किंवा तुम्हाला कुठे काही इजा झाली तर त्यासाठी तुमच्याकडे काही बँडेड्स, स्टराईल गॉज, डेटॉल किंवा सॅव्हलॉनचं लिक्विड, त्यासोबत सोफ्रामायसिन क्रीम आणि डिजिटल थर्मामीटर असलाच पाहिजे. हे सगळे मेडिसिन्स त्याच्या इंडिकेशन सहित मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. तुमच्या डॉक्टरांकडून तुमच्या बाळाच्या वजनानुसार त्याचा ॲक्युरेट डोसिंग लिहून घ्या. अँटीबायोटिक्स किंवा काही मेडिसिन्स हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार नाहीत, त्यामुळे ते कॅरी करायला विसरू नका. बाळाला लागणाऱ्या काही इमर्जन्सी औषधांची अशी जय्यत तयारी असेल तर तुम्ही तुमचा हॉलिडे निर्धास्तपणे एन्जॉय करू शकाल.